गप्पा जास्त मारल्या झोप कमी गप्पाला झोप कमी झाली. पब्लिक आपण आलेलो पंढरपूरला ना. आता वाजले 5 वाजता आम्ही चाललोय आता चंद्रभागेत आंघोळ करायला. मुख दर्शन घेतले आणि मुख दर्शन हार्डली आपले 10 मिनिटात झाले. आता आम्ही तुळजापुरात आलो. आम्ही दर्शन झालेत. आता आम्ही डायरेक्ट संभाजीनगरकडे निघालेलो आहोत. सगळ्या आपल्या ट्रिपचा फीडबॅक ह्या ट्रिपमध्येच आहे, म्हणजे ह्या ब्लॉगमध्येच आहे ना. थोडं भारी राहिलं ना ट्रिपमध्ये. लय मजा आली. लय म्हणजे लय मजा आली. खूप एन्जॉय केला आम्ही. पब्लिक फक्त तुम्ही लागले या. गणपतीपुळेला आली. एक नंबर बीच आहे. एक नंबर मजा येते तिथे. यावेळेस जरा फ्रेंड झोन जरा मोकारच होत. एक स्पेशल मोमेंट मी पण सांगणार. बरोबर ठीक आहे. कस काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. दिस इज नेक्स्ट डे. तर आपण चाललोय आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजेच पंढरपूरला. आणि आपण आपल्या आता स्टॉपवरनं निघालोय आणि थेट पंढरपूरच्या दिशेने रवाना होतोय. सचिन भाई झोप कशी झाली? मस्त झाली झोप आज. गप्पा जास्त मारल्या झोप कमी गप्पाला झोप कमी झाली. रात्रीचे गप्पाले मोकार होत्या. लय हसले बरोबर. स्टोरीत तशा होती सगळ्या. मोकार माणसं तर मोकार स्टोरी असणारच. तर भेटूया चंद्रभागेत. बाय बाय. तर पब्लिक आपण आलेलो पंढरपूरला ना. आता वाजले 5 वाजता आम्ही चाललोय आता चंद्रभागेत आंघोळ करायला. चंद्रभागेत आंघोळ करून आम्ही दर्शनाला जाणार. नंतर बघू चंद्रभागेत जाऊन दर्शनाला लागू. नंतर भेटू. बाय बाय. तर पब्लिक आपण चंद्रभागेत स्नान वगैरे करून आता दर्शनाला आहोत. सो हे असली तर चंद्रभागा वगैरे होती. आणि आता आपण चाललोय दर्शनाला मंदिराकडे. ओके, भेटू आता जिथं कुठं भेटता येईल तिथं. टाटा बाय बाय. तर पब्लिक आपण चंद्रभागा स्नान करून वगैरे आल्यानंतर इथं मुख दर्शन घेतले आणि मुख दर्शन हार्डली आपले 10 मिनिटात झाले. इथं असलं हे साईडला मंदिर होतं. विठ्ठलाचं रुक्माईचं मंदिर दर्शन वगैरे घेऊन आपण आपल्या आता नेक्स्ट डेस्टिनेशन जाणार. आता टाईम झालेला आहे 6:45 वाजलेत आणि दर्शन वगैरे घेऊन आपण जाऊ. बाय. सांग हात काहीतरी. आता आम्ही तुळजापुरात आलो. टेम्पल तुळजाभवानी मंदिरात आम्ही दर्शनासाठी निघालो. तुम्हाला आता पुढे गेला सांगतो किती वेळ लागतोय. अजून तर आम्ही पोहोचलो. तर पब्लिक भेटू आता दर्शन. आपल्याला पंढरपूरला दर्शन वगैरे झाले सकाळ सकाळी मॉर्निंगला. आणि आता टाईम किती झालेला आहे? 9:48. आता 9:48 झाले आणि आम्ही तुळजापूरला पोहोचलो आणि आता दर्शनाला चाललो. दर्शनानंतर आता बघू किती वेळ लागतो काय नाही. नंतर भेटू कुठंतरी. ओके, गुड बाय.
जमलं. तर दर्शन वगैरे झाले नाही आता, तुम्ही दर्शन झाले, सगळं काही व्यवस्थित झालं. आता आम्ही दर्शन झालेत. आता आम्ही डायरेक्ट संभाजीनगरकडे निघालेलो आहोत. घरी आता 7 दिवसानंतर. काय सांगशील आजा? मंदिरामध्ये एक असा दगड होता, ते होकार किंवा नकार असं, म्हणजे आपली इच्छा असेल त्याला होकार भेटेल का नकार असं होतं. भाऊनी इच्छा मागितली या वर्षी लग्न होईल का नाही, यावर्षी लग्न नकार देवाकडून नकार आला. वाईट झालं. ते खोटं ठरवणार आहे. यावर्षी लग्न करू. 6 महिन्याने भाऊचं लग्न. कोणती खायला या, कोणती खायला सगळे या. तर पब्लिक आता दर्शन वगैरे झालं ना, आम्ही आता कुठेतरी बाहेर भेटू आणि नंतर बाकीचं डिस्कशन. हा ब्लॉग जरा या ब्लॉगचा सगळ्या आपल्या ट्रिपचा फीडबॅक ह्या ट्रिपमध्येच आहे, म्हणजे ह्या ब्लॉगमध्येच आहे ना. तर भेटूया डायरेक्टली. आता कुठे जिथं काही बोलता येईल तिथे. तर तसं टाटा बाय. अंधेरी वेलकम बॅक पब्लिक. तर आपण आता फायनली आपल्या गावाजवळ आलेलो आहे आणि आपली ट्रिप इथे एंड होणार आहे. आणि सचिन भाऊ त्यांच्या मार्गाला जाणार. आता कुठे जाणार तुम्ही? पुण्याला डायरेक्ट. आता इथून आमच्या बंधूला भेटणार आम्ही. तिथून एक 10 वाजेपर्यंत आम्ही निघणार पुण्यासाठी. ओके. कसा राहिला आमच्या बरोबर फीडबॅक मग तुमचा? आता काय द्याला? एवढा भारी राहिला ना ट्रिप मध्ये. लय मजा आली. लय म्हणजे लय मजा आली. खूप एन्जॉय केला आम्ही. स्पेशल मोमेंट बघ नाही हे आमच्यातलं सगळ्यात भारी हे राहिला फीडबॅक हेच होता. त्याच्या पलीकडे काय बाकी पुढलं काय? पुढं आता काय, आता पुढं तुम्हाला आम्ही डायरेक्ट केदारनाथच्या ट्रिप मध्ये मिळणार. केदारनाथला जायचंच आहे आम्हाला. जायचं फिक्स पण लगी. लग्नात काय विषय? लग्न ह्या वर्षी होईलच आमचं. तर मी जून पर्यंत मी करणारच आहे. 100% लगे. पब्लिक फक्त तुम्ही लग्नाला या. सगळ्याला इन्व्हिटेशन लगे. सगळ्याला इन्व्हिटेशन. हो का? आता तरी तुम्हाला पत्रिका देण्यात येतील. काय अडचण, पत्रिका मिळून जातील लगे. ओके. काही विषय नाही आपला. सचिन मारायचे तुम्हाला व्हिडिओ मिळेल लवकरच. व्हिडिओ मिळणार. व्हिडिओ येऊन जाईल त्याचा पण. पुढे आता चालू आहे तुमचं. चालेल. ओके. तर असा आपल्या सचिन भाऊचा फीडबॅक होता. तर आता आपल्या बाकीच्या पब्लिकचा फीडबॅक काय असेल तर तसंच आपण आता अजय गुरव माझ्याकडे बोलण्यासाठी आता काहीच नाही, पण एक नंबर मजा आली. पण आता इथून पुढे आम्हाला पुण्याला जायचा कंटाळा आलाय. तुम्ही उतरता ना, आम्ही दोघं समोर जातो. अडचण आहे थोडी.
तर मी मग चान्स दिला तर तुम्हाला इथं मुक्कामी राहायचा. उद्या सकाळी तुम्ही जाऊ शकता, काहीच विषय नाही. काही गुप्त कार्यकर्ते होते ना आपल्यासोबत, त्याच्यामुळे नाही राहत आहेत तुमच्या गावात. ओके. अजून असं स्पेशल मोमेंट ट्रिप बोललो. स्पेशल मुवमेंट यांच्या पोटावर माती टाकून. सगळ्यात जास्त मजा गणपतीपुळेला आली. 1 नंबर बीच आहे, 1 नंबर मजा येते तिथे. आणि मित्र असेल तर मग तर विषयच नाही कोणता. प्रतीक बाया बोलते ना आता. आम्ही का नेक्स्ट आमचे बंधू भाऊकी यांचा वेळ. मस्तपैकी मजा आली. आम्ही निघलो होतो तेव्हा 5 जण होतो. त्याच्यानंतर अचानक आम्ही तुषार भाऊला ऍड केलं त्यामध्ये. ते पण आमच्यासोबत मस्त मिळून जुळून राहिले. ट्रिपला मजा आली मस्तपैकी. फक्त त्यांना कोल्हापुरात चहा प्यायला थांबवलं नाही का? राजगडला आणि गणपतीपुळेला मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा काही मजा नव्हती आली. यावेळेस जरा फ्रेंड झोन जरा मोकारच होत त्या कारण जरा जास्तच मजा आली. स्पेशल मोमेंट काय, आम्ही गौरव भाऊला जरा जास्त जेडे केलं गणपतीपुळेला हवं यार तिकट. एक स्पेशल मोमेंट मी पण सांगणार. बरोबर ठीक आहे. काल आम्ही तिथं मुक्काम केला ना, तिथं अशी चर्चा रंगली होती. चर्चा कधीच विसरणार नाही. मुक्कावर विषय होता तो. तर तुषार भाऊ जवळपास 4 तास चर्चा चालू होती. जवळपास 2 ते 3 तास आमची चर्चा चालू होती मस्त. त्यामध्ये सगळ्यात जास्त सचिन भाऊ त्यांच्या जुन्या गोष्टी सांगत होते, मी सांगत होतो, अजय भाऊ सांगत होते, तुषार भाऊ नंतर शेवटी खवळले का झोपा आता तुम्ही सकाळी 3 ला सुटायचे. त्यानंतर आमच्या विवेक भाऊनी पण मस्त पैकी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. हा बरं, आता तुषार भाऊ का तुमचा काय फीडबॅक आहे ट्रिप बद्दल? ट्रिपला फार मजा आली. आणि हे आणलंय आम्ही काहीतरी, पण लई जपून आणलं, मांडीवर ठेवून. आणि मस्त 1 नंबर छान वाटला. पुन्हा एकदा परत अशी ट्रिप प्लॅन करू. नक्कीच नेक्स्ट इयर पक्का. यस. ते गंटन कुमार आमची बोलतील आता. नाही आधी विवेक नंतर लास्टला आमची गंटन कुमार वरती इकडे बघाय. गौरव शेठ, गंटन शेठ. आम्ही आता संभाजीनगरला चोरला मागे आले सांगा. हे आमचे मित्र. आता विवेक भाऊ काय सांगाल? काही मुवमेंट नाही. जरा प्रतीक भाऊ, सचिन भाऊ यांचे जरा मेमरी जरा राहिल्या. विजयदुर्ग, रत्नदुर्ग या किल्ल्याजवळ. हे नव्हतं बोलायचं. ठीक आहे. नाही ते कट करून घेऊ. खूप सारे मेमरीज राहिले. प्रवास सुद्धा झाला. अजून जय हिंद. शेवटी अशी मस्त दाळबट्टी खाऊन आम्ही आमचा प्रवास संपवला. अजय भाऊ ओके, यांना आम्ही सोडणार आहेत आता इथे घरी. अजय भाऊ आंघोळ करायला जाणार. भेटू दुर्गेश भाऊच्या पुढच्या ब्लॉग मध्ये. नक्कीच. केदारनाथला लाईक सबस्क्राईब करा तोपर्यंत. सांगा रे सगळे मिळून आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि घंटा वाजवायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा स्माइल बडी. आणि तुम्हाला सचिन भाऊ आणखी काही आहे का काही? आणखीन काहीच नाही बघा. आता तुम्हाला डायरेक्ट लग्नातून बोलू जाणार. आता म्हणजे एवढे धोके भेटलेत, आता मला अपेक्षित राहिली नाही गर्लफ्रेंडची. आता मग त्या धोके मिळाल्यामुळे मला लग्नाचाच विचार यायला लागले. आता मी बस संपला विषय. तर पब्लिक असा फीडबॅक होता आपल्या पब्लिकचा. तर आपल्या ट्रिपची पण आपण एंडिंग करू. आणि मला खरंच भारी वाटली. आणि आपले कम्प्लीट आज 6 दिवस झाले आपण तसं घराच्या बाहेर. आणि वाव, खूप मस्त 6 दिवस गेले. पण सुरुवाती 4 दिवस ओके होते. लास्टचे 2 दिवस असं वाटत होतं की जरा थकल्यावानी वाटायचं. पण बेस्ट गेले ते. पण कालचा दिवस तर खूप बेस्ट गेला. म्हणजे आज प्लेसेस बघून वगैरे. सो वाव. आणि ट्रिप बद्दल सांगायला गेलं तर अशी पब्लिक आपल्या सोबत असली तर काही यार विशेष नाही. मग मेन यांचं रिझन होतं, यांना कधी असं म्हणजे यांना किती बोर झालं त्यांनी आपल्याला हसवलं, खेळवलं सगळं. नाही, सगळ्या ट्रिप मध्ये आपण बोर झालोच नाही. फुल एन्जॉय मध्ये राहिलो, हसतच हसत राहिलो. तेवढं फक्त अजय गुरु आणि जास्त प्रमाणात नाव घेण्यात आलेलं आहे. बघूत आता नाही का काय होतं त्यांचं. पण नाव आपल्याला कळण्यात आलं. उर्फ आम्ही आता आजूबाईला, आमच्या मी तर आजूबाई म्हणतो, पण आम्ही त्याला
तर पब्लिक आता आपलं आलेलो आपल्या जवळजवळ आता गावाजवळ झालोय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. आता साठी टाटा बाय. आणि आपल्या जाता प्लीज काही म्हणजे न चुकता न हुकता असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाच्या आयडीला फॉलो करा. बस एवढंच पाहिजे, बाकी काय पाहिजे. टाटा बाय बाय. बाय बाय पब्लिक. बाय.